नेहमी मी कुठली भाजी बनवायची हा प्रश्न सगळ्यांनाच सतवत असतो. तर त्याला ऑप्शन म्हणून मी आज डिनरसाठी एक स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. ती म्हणजे सोया चंक्स भुर्जी. त्यासाठी मी ते गरम पाणी घेतलं होतं. त्यामध्ये सोया चंक्स व्यवस्थित भिजवून घेतले. अगदीही भिजवायचे नाही आहेत. त्यानंतर त्याचं सगळं पाणी ड्रेन करून घ्यायचे आणि व्यवस्थित सगळे सोक करून आपल्याला हे सोया चंक्स एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला ह्याचं सोया चंक्सचे अगदी बारीक असं अगदीही बारीक नाही, पण आपल्याला क्रम्बल्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे आपल्याला. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे. मी इथे फक्त जिरे आणि मोहरीची फोडणी केली होती. तुम्ही हिंग किंवा कढीपत्ता पण घालू शकता. त्यानंतर मोहरी जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजला गेला की यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि शिमला मिरची ॲड करायची आहे. शिमला मिरची ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही ॲड केली तरी देखील चालेल. या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता, जसं की गाजर आहे, बीन्स आहेत, वाटाणा आहे, तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर 2 मिनिटं मी इथे वाफवून घेते. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा परतवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे मसाले ॲड करायचे आहेत. त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 चमचा एवढी काश्मीरी मिरची, त्यानंतर चिमूटभर हळद, 2 चमचे गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण चटणी ॲड केलेली आहे. हे मसाले देखील आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे. त्याचा रंग सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण सोया चंक्सचे क्रम्बल्स केले होते ते देखील ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. पूर्ण मसाला आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे. अगदीच ड्राय वाटत होतं म्हणून मी इथे थोडंसं पाणी शिंपडलं होतं त्यावर. त्यानंतर पाणी घातल्यानंतर आपल्याला अगदी 2 मिनिटं असं हे वाफवून घ्यायचं आहे. 2 मिनिटच वाफवायचं, जास्त वेळ वाफवायची गरज नाही. पाहू शकता अगदी छान टेक्स्चर, कलर फार छान आलेला आहे आणि चवीला देखील अप्रतिम आहे. प्रोटीनयुक्त आहे, त्यामुळे सोया चंक्स आपल्या जेवणात असणं फार गरजेचं आहे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सोया चंक्स खाणं फार गरजेचं आहे. तर पाहू शकता किती छान कलरफुल असं दिसतं आहे सोया भुर्जी. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. अगदी लहान मुलं देखील आवडीनं खातील. तर अशा पद्धतीने माझी सोया चंक्स भुर्जी बनवून तयार आहे.
त्यानंतर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. मी इथे कोथिंबीर नव्हती त्यामुळे ॲड केलेली नाही. तर मी इथे ही भुर्जी आहे ती भाकरीसोबत सर्व केली आहे. तुम्ही भाकरी, चपाती किंवा अगदी ब्रेड पावसोबत सुद्धा सर्व करू शकता. फार छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे आभार. थँक्यू.